मोदीजींनी ठरवलं ते कधीच होतं नाही असं कधी झालं. त्या मार्केट यार्ड त्याचं पण आज आम्ही पूजन करणार आहोत. आणि नदी पुनर्जीवन हाही विषय आहे. उद्या मी चंद्रपूरला जाणार आहे. आणि प्रदूषण हा पण विषय आहे. या विषयामध्ये दोन्ही मंत्रालयाच्या कार्यभारामुळे मी इथे दौऱ्यामध्ये आले. जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये आहे. सन्माननीय माझे सहकारी पंकजी भोयर माझ्यासोबत आहेत. आणि इथे आम्ही एक नवीन योजना जी डिक्लेअर केलेली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना. त्याच्याबद्दल या भागामधल्या ग्रामीण तरुणांना कसं उद्योजक बनवावं ह्याच्या संदर्भामध्ये काय करता येईल यासाठी पण हा दौरा आहे. तसेच आता काही उद्घाटन केले आम्ही सकाळी. आता पण आम्ही एक गोट काय म्हणतो आपण त्याला मार्केट यार्ड. त्या मार्केट यार्ड त्याचं पण आज आम्ही पूजन करणार आहोत. आणि नदी पुनर्जीवन हाही विषय आहे. उद्या मी चंद्रपूरला जाणार आहे. आणि प्रदूषण हा पण विषय आहे. या विषयामध्ये दोन्ही मंत्रालयाच्या कार्यभारामुळे मी इथे दौऱ्यामध्ये आले. बऱ्याच गोष्टी आपण जेव्हा फिजिकली जातो तेव्हा आपल्याला दिसतात, अडचणी लक्षात येतात आणि त्या आपल्याला आयडिया देतात की एखादी योजना यशस्वी कशी करायची. तर आज मला चांगली गोट मार्केट यार्डची आयडिया इथली आवडलेली आहे. इथल्या या लोकांनी ग्रासलँड कसे म्हणजे चारा कसा उपलब्ध करता येईल वन विभागाच्या जमिनीने ह्याच्यावरही चांगला प्रयोग केलेला आहे. आणि खूप चांगला मला वाटतं जे दिव्यांग मुली आहेत त्यांच्यासाठी पण आज त्यांनी चांगलं एक पाऊल उचललेलं आहे. आणि दिवसभराचा दौरा खूप चांगला झाला, यशस्वी झाला. पालकमंत्री चांगलं काम करतात हे बघायला मिळालं. इथून काही चांगलं शिकूनही जायला मिळेल असं माझ्या दौऱ्याचा आजचा सारांश आहे. दिला गेलेला आहे कॅबिनेट नोटमधून आपण हे केलेलं आहे. त्याला 3-4 महिने झाले आणि ते खूप चांगलं स्वागतार्ह निर्णय आहे. त्याच्यामुळे जे शेतकऱ्याला जे लाभ मिळतात ते पशुपालकांना मिळतील. जसं व्याजामध्ये सबसिडी मिळेल, सोलारमध्ये सबसिडी मिळेल, त्यांच्या प्रत्येक जे कृषीला म्हणजे मिळतात लाभ अडचणीमध्ये आपत्तीमध्ये ते सर्व पशुपालकांना मिळतील. हा तो निर्णय आणि तो खूप चांगला आहे. महाराष्ट्र एकमेव राज्य ज्यांनी आता हा निर्णय घेतला आणि देशातले राज्य बघतात की महाराष्ट्र सरकार निर्णय घेतला. वन जमिनीवर असलेल्या चाऱ्याच्या संदर्भात काही ठोस पाऊल उचललं गेलंय. चराई क्षेत्रामध्ये जेव्हा पशु शिरतात त्यावेळेस कारवाई होते वन विभागाकडून. वन विभागाची जी जमीन असते त्यामध्ये पशुपालकांची पशूंना जाण्याची एंट्री नसते आणि ते अनधिकृतपणे जर गेले तर त्यांच्यावर कारवाई केली जाते. तर त्या संदर्भात आता त्या चाऱ्याची व्यवस्था कशी करता येईल म्हणजे तिथे चारा जर उपलब्ध असेल तर तो चारा पशुपालकांपर्यंत कसा पोहोचवता येईल अशी व्यवस्था करावी लागेल. बाकी वन विभागाचे नियम हे खूप कडक असतात आणि ते मला वाटतं अमेंडमेंटशिवाय कुठलेही नियम तोडता येत नाही की असं चरायला पाठवून दिलं मग तिथे हिंस्र प्राणी त्याच्यावर अटॅक करू शकतात, त्या माणसावर करू शकतात जो चरायला. या सगळ्या विषयांचा विचार केला गेला पाहिजे. तर जर तिथे चारा उपलब्ध करून तो आपण त्या वनक्षेत्राच्या बॉर्डरच्या बाहेर उपलब्ध करून देऊ शकलो तेही करता येईल. त्याच्यावर त्या जिल्ह्यातल्या त्या लोकांनी बसून करण्याचा विषय आहे. हेटीकुंडीला आपला युवनित स्टील कंपनी आहेत, देवळीचं लक्ष्मी स्टील आहेत, संगम आहेत. याच्यातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण बाहेर पडतं. त्या प्रमाणात शेती पण बेकार झालेली आहे. दम्याचे आधार होऊ लागले, श्वसनाचे आधार होऊ लागले. याच्या संदर्भात मोठ्या तक्रारी झाल्या आहेत. अजूनपर्यंत कारवाई नाही झाली. उद्योग मंत्री येऊन गेले, त्यांनी तुमचं सगळं वाचन करायची गरज नाही. मी या कंपनीचा आपण एक स्पेसिफिक प्रश्न विचारताय त्याच्यावर काही मी उत्तर देणार नाही. एवढं मात्र करेन की त्या तक्रारीवर मी कारवाई करेन. मागेच मी चौकशी लावायला सांगितले आणि उद्याच तिथल्या पाण्याच्या तपासणीसाठी मी अधिकाऱ्यांना पाठवत आहे. कंपनी चुकीच्या पद्धतीने वागत असेल तर आम्ही त्यांना पाठीशी घालणार नाही, पण कंपन्या बंद करून आपण ते चालवू शकणार नाही. त्यांना शिस्त लावून आणि त्यांना त्यांच्या उपाययोजना करायला लावून त्यांची डिपॉझिट जप्त करून त्यांना फाईन करून त्यांना म्हणजे अंकुश त्यांच्यावर करून आपण हे काम करू शकतो. आता ह्याचं स्पेसिफिक माहिती माझ्याकडे आता नाहीये, पण तसं असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल. मॅडम, सुषमा अंधारे यांच्यावर खरंच प्रकरणात कारवाई होईल का? कारण की अमरावतीमध्ये बुलडोजर तर्फे कारवाई झाली आहे लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपीवर. मला हे प्रश्न तुमचा कळला नाही. मी फक्त एवढंच सांगेन की कोणीही अशा प्रकारचे विकृत गोष्टी केल्या असतील तर त्यांच्यावर कारवाई होते, म्हणूनच ते जेलमध्ये आहेत. आणि त्याची चौकशी न करता कशी कारवाई होईल? आपल्या न्यायालय व्यवस्थेप्रमाणेच सगळं होईल. मला तर वाटत नाही की कारवाई नाही होणार असं कुठलंही पाऊल उचललं गेलं आहे सरकारतर्फे. गृहमंत्री यांनी तात्काळ त्याच्यावर अटक वगैरे करून पुढचे प्रोसिजर सुरू आहे. महिला आरक्षणासंदर्भात आपापल्या प्रतिक्रिया द्या आणि सपोर्ट करा. तसं बाकीचे खासदार मान्य होईल का पक्षाचे? मला याच्या पक्षाचा विषयच येतो कुठे? हा महिलाचा विषय आहे ना.
आणि जर देशाचे प्रधानमंत्री महिलांसाठी देशातल्या समस्त, ते काय फक्त आमच्याच महिलांना तिकीट मिळणार आहे का? सगळ्याच पक्षाचे लोक देणार आहेत ना. तर इथे काही महिलांचा विषय हा कुठल्या पक्षाने नाही, जर राजकीय विषय चर्चा पक्षाचा होत केला, आहे, राजकीय चर्चा होत आहे की 33% आरक्षण लागू होईलच का 29 पर्यंत, किंवा फक्त चर्चाच होणार? होईल लागू. मोदीजीने ठरवलं ते कधीच होतं नाही, असं कधी झालं नाही.